सोलापूर शहरात 9 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीची सांगता मिरवणूक काढण्यात आली। सोलापूर शहरातील 73 मंडळापैकी 48 मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। अनेक मंडळांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून साऊंडचा आवाज वाढवला होता। या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलिसांनी 21 तर फौजदार चावडी पोलिसांनी 18 मंडळाच्या आवाजाचे रीडिंग घेतले। यातील काही मंडळाचा आवाज 132 डेसिबल पर्यंत गेल्याची माहिती पोलिसांनी दिली। ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 18 जुलै 2005 रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। प्रत्येकाला शांततेत जगण्याचा अधिकार असून तो जीवनाच्या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे। शेजारी किंवा इतरांना त्रास होईल इतका आवाज करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सांगता मिरवणुकीत काही मंडळांनी ही ध्वनी मर्यादा ओलांडली। याबाबत नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती। पोलिसांनी सूचना करूनही काही मंडळांनी आवाज कमी केला नाही, त्यामुळे अशा मंडळाची रीडिंग घेण्यात आले। यातील काही मंडळावरील खटले थेट न्यायालयात पाठवले जाणार असून काहीवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले।